कोयना धरणातून 52,000 क्युसेक्स आता विसर्ग सुरू होणार अशी माहिती मिळते। सांगलीमध्ये कृष्णा नदीनं आता पुराचा धोका वाढलेला आहे। चांदोली धरण या परिसरातही अतिवृष्टी सुरूच असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, सांगलीमध्ये सध्याचं काय वातावरण आहे, काय परिस्थिती पाहायला मिळते? सांगलीमध्ये कृष्णेच्या पाणीपातळी आता इशारा पातळी ओलांडलेली आहे। 40.5 फुटावरती सांगली कृष्णेची पाणीपातळी आहे। कालपर्यंत कोयना धरणातून 42,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होता, तो आज सकाळपासून पुन्हा वाढवण्यात आला आहे। कारण आज आणि उद्या असे 2 दिवस सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे। त्यामुळे कोयना धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे। त्यामुळे कोयना धरणातून विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता कोयना धरणातून 52,834 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। त्यामुळे कृष्णेच्या पाणीपातळीत आणखी वाढ होणार आहे। असं जरी असलं तरी चांदोली पाणलोट क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस होतोय। गेल्या 24 तासामध्ये 85 मिलीमीटर पाऊस चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेला आहे। त्यामुळे वारणा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच जे पूर पट्ट्यातील गावे आहेत त्यांची देखील स्थलांतर करण्यास सुरुवात झालेली आहे। गौरी, हो नक्कीच स्वप्नील, त्यामुळे सांगलीकरांनी सतर्क राहण्याच्या सूचना आता करण्यात येत आहेत। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।